संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून गणरायाचरणी त्रिवार नतमस्तक होऊन राम लक्ष्मण हनुमंत मंदिर या सर्व देवस्थानासमोर त्रिवार नतमस्तक होऊन मी माझ्या छोट्याशा नृत्यकलेला सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। छत्रपती शिवरायावरून हे कवण सादर करत आहे। या गीतातून मला काय म्हणायचं आहे थोडक्यात सांगतो की गड किल्ल्यांच्या बुरुजावर खरा हिंदवीचा सन्मान आहे। भगवी पताका आपणा सर्वांचा अभिमान आहे। रयतेच्या प्राणाची ज्या राजाला जाण होती तो जाणता राजा जन्मला म्हणून या देव्हाऱ्यात देवाचे स्थान आहे। या देवाऱ्यात देवाचे स्थान आहे। आज सध्याची परिस्थिती आपण बघतोय की मराठी अस्मिता ही कुठेतरी धोक्यात आल्यासारखं वाटते। म्हणून काय म्हणायचं आहे, मोडणार नाही मराठी बाणा, अहो वाकणार नाही मराठी अस्मितेचा कणा, झुकणार नाही मराठी मुलकात आपल्याच माना। याचसाठी शिवराय शंभूराय तुम्ही पुन्हा जन्म घ्या ना, तुम्ही पुन्हा जन्म घ्या ना। शिवरायांचं स्तुतिगीत सादर करतोय, लक्ष असू द्या। शिवरायांच्या शूर मावळ्यांनो भगव्या झेंड्याच्या मर्द मराठ्यांनो हर हर महादेव करीत गर्जना। हर हर महादेवाची गर्जना करत या शिवरायांच्या मावळ्यांनी अनेक गड सर केले आणि स्वराज्य निर्मिलं। म्हणून काय म्हणायचं, हर हर महादेव करीत गर्जना, मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा माझ्या शंभूराजना।
शूर मावळ्यानो भगव्या झेंड्याचा मर्द मराठ्यानो हर हर महादेव करीत गर्जना हर हर महादेव करीत गर्जना न मानता हा मुजरा माझ्या शिवरायना मानता हा मुजरा माझ्या शंभूराजना मुजरा माझ्या शिवरायना मानसा मुजरा माझ्या शंभूराजना अत्याचार माजविला पार क्रूर मोघलांनी नरराक्षसांनी अत्याचार माजविला पार अब्रू लुटली ही आया बहिणींची देवांवर केले त्यांनी वार संहार शत्रुता करावया शिवशंभू यावे तारावया हर हर महादेव करीत गर्जना हर हर महादेव करीत गर्जना मानता हा मुजरा माझ्या शिवरायना मानता हा मुजरा माझ्या शंभूराजना मानता हा मुजरा माझ्या शिवरायना मानता हा मुजरा माझ्या शंभूराजना
जोरात आवाज, आपण हिंदू आहे, गर्व से कहो हम हिंदू है, जोरात आवाज आला पाहिजे. बोलो पार्वती पते हर हर. क्या बात है. न मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा माझ्या शंभूराजना, मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा माझ्या शंभूराजना. शिवरायांच्या शूर मावळ्यांनो, भगव्या झेंड्याच्या मर्द मराठ्यांनो, हर हर महादेव करीत गर्जना, हर हर महादेव करीत गर्जना. न मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा माझ्या शंभूराजना, मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा माझ्या शंभूराजना, मानाचा हा मुजरा माझ्या शिवरायना, मानाचा हा मुजरा समाजाचे ते खास आहे लोकांच्या मनामनात, ती चर्चा गावागावात. अहो एकच वादा आमचे ॲडव्होकेट रामचंद्र दादा, एकच वादा आमचे रामचंद्र दादा, एकच वादा आमचे रामचंद्र दादा, एकच वादा आमचे रामचंद्र दादा. कोळी समाजाचे ते खास आहे लोकांच्या मनामनात, कोळी समाजाचे ते खास आहे लोकांच्या मनामनात, ती चर्चा गावागावात. एकच वादा आमचे रामचंद्र दादा, एकच वादा आमचे रामचंद्र दादा.
वरातीच माझ्या मनात वाजत दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा यावं माझं नाव साजरीच्या उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजरीच्या उखाण्यात चोरू चोरून पाहत एक पाखरू लागत. याच्यावर एक सुंदरसं कव्हरच नाही लक्ष असू द्या. आई बापाच हे देन कस फेडशील सांग ऋण श्वास देऊनी जन्म दिला कस फेडशील सांग ऋण कर्तव्याची वेळ आली थट्टा नशिबान केली तू काईला सोडून तू रे बायको जवळ केली आई बापाच हे ऋण कस फेडशील सांग ऋण. प्रत्येक मुलाने आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे आणि त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आज आपल्या समोर बसलेलं आहे. रुपेशजी सर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मंदिरावरून गीत घेत आहे लक्ष असावं. खरं तर पक्षाचा विषय नाही इथे पण युट्यूबला माझी बरीचशी गाणी व्हायरल झालेली आहेत आणि त्यापैकी एक गाणं आहे आहो साऱ्यांना दिलात संधी एकदा राजसाहेबांना द्या अहो मनसेचा भगवा झेंडा विधान भवनावर फडकू द्या. हे प्रचाराचं गीत होतं. आम्ही कलावंत आहोत त्यामुळे कुठल्याही पक्षाचं गाणं गात असतो तर त्या चालीवर एक सुंदरचं गीत आहे लक्ष असू देवा. स्वप्न हे कुडगाव गावाचं नका रिवोक द्या थोडासा. स्वप्न हे कुडगाव गावाचं बांधलं देवाचं मंदिर राम लक्ष्मण हनुमंत आहे स्थान ते सुंदर अहो गावाच्या एकजुटीच हे देवान फळ दिलं. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात कुडगाव गावानं नाव केलं. गावाच्या एकजुटीच हे देवाने फळ दिलं. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात कुडगाव गावाने नाव केलं. हो स्वप्न हे कुडगाव गावात बांधलं देवाचं मंदिर राम लक्ष्मण हनुमंत आहे स्थान सुंदर अहो गावाचा एकजुटीच गणरायानं फळ दिलं. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात कुडगाव गावाने नाव
लक्ष्मण हनुमंतात दर्शन हे घडलं आहो गावाच्या एकजुटीचं हे राज पळविलं रायगड जिल्ह्याचा श्रीवर्धन तालुक्यात कुडगाव गावानं नाव केलं आहो गावाच्या एकजुटीनं हे देवाने पळविलं रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात कुडगाव गावाने नाव केलं तेवढीच सर्व गावातील लहान थोर महिला वर्ग सर्वांची मेहनत आहे म्हणून काय म्हणायचं आहे पंच पुढाऱ्यांनी केला विचार गावकऱ्यांनी आया बहिणींनी केले कष्ट हे मिळून साऱ्यांनी आया बहिणींनी केले कष्ट हे मिळून साऱ्यांनी आया बहिणींनी केले कष्ट हे मिळून साऱ्यांनी मेहनतीला त्यांच्या देव आला धावूनी जणू देई आशीर्वाद विठेवर उभा राहूनी जणू देई आशीर्वाद विठेवर उभा राहूनी जणू देई आशीर्वाद विठेवर उभा राहूनी हे सगळं कधी होतं जेव्हा सर्वांची मनं स्वच्छ असतील तेव्हा